चांदवड NH3 हायवे प्रशासनाच्या एका चुकीमुळे चांदवड येथील रेणुका कॉम्प्लेक्स परिसरातील अनेक आस्थापना पाण्याखाली असलेल्या नेमीनगर परिसरातील लेडीज हॉस्टेलच्या पाठीमागून असलेला नाला हा रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मध्येच बंद केल्या गेल्याने सदरील नाल्याचे पाणी हे रस्त्याच्या कडेने थेट भैरवनाथ हॉटेलच्या समोरून खाली उतरत येथे असलेला पूल पाण्याने तुडुंब भरला गेला। यामुळे स्थानिकांची ये-जा करण्याचा मार्ग काही काळ बंद पडला व सदरील मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी थेट रेणुका कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांच्या दुकानांमध्ये घुसल्याने येथील आस्थापनाधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावर हायवे प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अन्यथा वेळ आल्यास आंदोलन देखील करू असे मत यावेळी स्थानिकांनी व्यक्त केले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड। भैरवनाथच्या पुलाखाली पहिले इतकं पाणी नव्हतं येत, आता हे पाणी इतकं का वाढलं असेल, काय सांगता येईल का? त्याचं कारण असं आहे, नेमिनाथ संस्था आणि गणेश हाऊसिंग सोसायटीच्या मधून एक नाला ओळ जातो पाण्याचा, जवळपास 15 फुटाचा ओळ येतो आणि तो NH3चं काम चालू असताना त्या NH3 वाल्यांनी त्याला बांध घातल्यामुळे तो बंद झाला आणि ते सर्व पाणी इकडं डोंगराचं ह्या मार्गात इकडं आल्यामुळे एवढं पाणी साचलेलं आहे। नाही तर ह्या पुलाखाली एवढं पाणी कधीच येत नाही आणि अडचणही निर्माण होत नाही। हा सगळा जो नाला बंद झाला त्याच्यामुळे ते पाणी इकडं लेंडी नदीला निघून जायचं, ते पाणी इकडनं ह्या पुलाकडं आलं, ह्या पाईपाच्या माध्यमातून ॲक्च्युली हे पाणी त्या याच्यात गेलं पाहिजे। आपण बघू शकतो या ठिकाणी हे जे JCB चाललं आहे, हे पाणी रहिवाशांचं असं म्हणणं आहे की हे पाणी नेमिनाथ शाळेच्या हॉस्टेलपासून पाणी तिकडे हिरानगीना मार्केटकडे जात होतं, परंतु ते पाणी आता इकडे वळवल्यामुळे आता हा लहानग्या मुलांचा शाळेचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। हा जो भैरवनाथ हॉटेलचा परिसर आहे, या भैरवनाथ हॉटेलच्या परिसराच्या समोर असलेला हा जो पूल आहे, तो पूल पूर्णपणे पाण्याने भरलेला असून हा पाण्याने भरलेल्या पुलामुळे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांशी जाणं येणं किंवा ह्या कॉलनीचा संपर्क तुटलेला आहे। पहिल्याच पावसात नाला बंद झाल्यामुळे आता हा परिणाम या पुलावर झालेला आहे आणि परिणामी आता या कॉलनीचा रस्ता बंद होऊन पुढे रेणुका कॉम्प्लेक्स आहे, रेणुका कॉम्प्लेक्सच्या काही गाळेधारकांच्या आस्थापना आहे, त्यांच्या गाळ्यांमध्ये पाणी घुसण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। आपण आता तिकडचं देखील अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया।